मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. नाही आता राहू दे, जसं आहे तसंच राहू दे. मला मीडियाशी घेण्याने मॅडम मला सस्पेंड केलं. मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येण्याने मला सस्पेंड करायचं करू शकता. मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमचे कानातुरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? कोणाची गाडी अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी काढ रे. माझी मागणी असतात सांगितलं पाहिजे ना, सांगायला पाहिजे. माईक मागत होते, ऐका ना, ते माईक मागत होते पण त्यांना दिलं. मॅडम त्याला 5 मिनिटाचा फुर्सत नसते. लगेच आमचं म्हणणं आज ऐका ना, आज खाकी वर्दी असेल किंवा आपण इथं एवढी गाडी आणलाय कोणापुढे खाकी वर्दीवर मतदान करू शकतो. खाकी वर्दीला मतदान करू शकतो. मानायचं होतं मॅडम, मानायचं होतं ना, मग माईक दिला नाही गेला ना त्यांना. चला ना मॅडम, मी स्वतः येते. मॅडम पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन तसं काही असेल तर आम्हाला झालं असेल. त्यामध्ये कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण त्याच्याविषयी भाषण करून ते तपासून बघा, त्यावेळेला काही होत नाही. यावेळेला काही वाटायचं दिलगिरी व्यक्त करतो.